नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अनेक जणांच्या घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास होत असतो. अनेक जणांच्या घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला संचार होत असतो. काही जणांना हे कळत सुद्धा नाही की आपल्या घरात नक्की होतंय तरी काय. तुम्हाला कधी असं जाणवलं का की आपल्या घरामध्ये अमावस्या पौर्णिमेला तुमच्या घरात असं होतंय, भांडण होतंय, मानसिकतेत बदल होतोय, मन अस्थिर राहणे, चिडचिडपणा वाढणे, नकारात्मक विचार येणे किंवा भावनांचा उद्रेक होणे, घरातील वातावरण अचानक बदलणे, घरात भांडणे होणे, किरकोळ कारणावरून वाद होणे किंवा वातावरण तणावपूर्ण वाटणे, अशा गोष्टी तुमच्याबरोबर झाल्यात का? शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होतोय. झोप न लागणे, अनिद्रा, अस्वस्थ वाटणे किंवा व्यक्तीचे वागणे विचित्र होणे, उदाहरणार्थ शिवीगाळ करणे, मारामारीस धावणे. काही लोकांच्या मते या काळात घरात काहीतरी असामान्य घडल्यासारखे वाटणे किंवा विचित्र अनुभव येणे. हे तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केलं आहे का? की अमावस्या पौर्णिमेला आपल्या घरात भांडणं का होतात? नक्की काय होतं? नक्की काय कारण असावं बरं? तर अमावस्या जवळ आली की त्या अमावस्येच्या जवळ आली की ती अमावस्येच्या 2 दिवस अगोदर आणि अमावस्या संपली की 2 दिवस नंतर, तसेच पौर्णिमा जवळ आली की पौर्णिमेच्या 2 दिवस अगोदर आणि पौर्णिमेच्या 2 दिवस नंतर तुम्ही हे पाहिलं का की तुमच्या घरात या दिवसात भांडणे होतात? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर अचानक कटकटी होतात आणि जर नसेल पाहिलं तर आता अमावस्या जवळ येत आहे, तेव्हा तुम्ही आवर्जून लक्ष द्या किंवा या दिवसांमध्येच आपल्या घरामध्ये भांडण, कलह होतात का? तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरात कुठल्या अदृश्य शक्ती आहेत का? किंवा कोणी कुठली बाधा केली आहे का? भूत पिशाच बाधा तुमच्या घरात आहे का? हे तुमच्या लक्षात येईल. या गोष्टीकडे आपण जरा दुर्लक्ष केलं तर पुढे आयुष्यात आपल्याला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं आणि या परिणामांमुळे होणारे नुकसान हे कधीही भरून न येणारे असते. कधी-कधी काय होतं, की आपल्या घरातील लोक सतत आजारी पडत असतात. अमावस्या पौर्णिमा आली की आजारपण सुरू होते. आव अमावस्या पौर्णिमा आली की तुमच्या घरात छोटी-छोटी वाद होतात. या वादाचेच रूपांतर मोठ्या भांडणांमध्ये होत असते किंवा घरातील व्यक्ती एकापाठोपाठ एक आजारी पडत असतात. अमावस्या पौर्णिमा जवळ आली की तुमचे बाहेर कोणाशी तरी भांडण होत असेल किंवा समाजातील लोकांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या काळात बदलत असेल, बरोबर? तर या दरम्यान तुमचे एखादं काम होत असेल तर त्या कामामध्ये अचानक अडचण निर्माण होत असतील किंवा काम तुमचं होत नसेल तर अशी लक्षणे तुम्हाला दिसत असतील. तर कोणती आहेत ती लक्षणे? पुढील प्रमाणे आहेत. तर आत्ताच सावध व्हा. तसेच अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान तुम्हाला स्वप्नामध्ये भूत दिसणे, मेलेली माणसे दिसणे किंवा स्वप्नामध्ये तुम्ही एकटाच पडक्या ठिकाणी गेला आहात की तिथे पूर्ण अंधार असावा. जर तुम्हाला दिसत असेल किंवा स्वप्नामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या छातीवर कुणीतरी बसलं आहे, झोपेत तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा श्वास गुदमरतोय, तुम्ही आवाज देत आहे पण तुमचा आवाज ऐकू येत नाही किंवा तुम्हाला घरामध्ये सततचे भास होत असतील किंवा घरामध्ये कोणीतरी आहे किंवा तुम्ही एखादी वस्तू ठेवली असेल आणि अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान या वस्तू जर जागा बदलत असेल आणि परत जी वस्तू आहे त्या जागेवर येत असेल तर अशी लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर 100% तुमच्या घरावर कोणीतरी बाधा केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हा त्रास ओळखा आहे. आता या वादीतून आपल्याला बाहेर पडायला आहे किंवा त्याचा प्रभाव आपल्याला कमी करायचा आहे. तर अमावस्या आणि पौर्णिमेला या शक्तीचा प्रभाव खूप वाढतो, कारण त्यांना एक वरदानच मिळालेलं असतं की अमावस्या आणि पौर्णिमेला त्यांच्या शक्ती वाढतात, त्यांचा प्रभाव हा वाढत जातो. त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्याला हा त्रास जास्त होतो. तर अशा या शक्तीचा प्रभाव जसा कमी करायचा असेल, त्यातूनच बाहेर पडण्याचा मार्ग कसा काढायचा, तर आपल्याला एक काम करायचं आहे की उपाय करायचा आहे. तर उपाय काय करायचा आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तो तुमचा उपाय म्हणजे आपल्याला गुरुदत्तांना शरण जायचं आहे, कारण ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे दत्तगुरू आहेत आणि हे विश्व यांनी निर्माण केले आहे. शक्तीच म्हणजे सगळ्यात उत्तम स्थानच भगवंत आहे. त्यामुळे तुम्ही महाराजांना शरण जायचं आहे, महाराजांचे नामस्मरण करायचे आहे. या सर्व त्रासातून तुम्हाला फक्त दत्तगुरू बाहेर काढतील. त्यामुळे फक्त दत्तगुरूंना शरण जायचं आहे. तसेच जर तुमच्यावर अमावस्येला बाधा केली असेल तर तुमच्या घरात फक्त अमावस्येलाच त्रास होतो आणि जर पौर्णिमेला बाधा केली असेल तर पौर्णिमेलाच त्रास होतो. आपण सर्वसाधारण माणसे आहोत, पण आपण या शक्ती आहेत त्या आपल्याला कळण्याच्या पलीकडच्या आहेत.
जसे आपण भगवंताला मानत असतो, देवाला मानतो. देव जरी दिसत नसला तरी तो सुद्धा आपण देवाला मानतो. त्याची पूजा करतो. तसेच ज्या शक्ती आहेत अदृश्य किंवा आहेत त्यालाही त्यांनी आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्या असतातच. त्यामुळे त्या शक्ती आहेत हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. काही जणांना विश्वास नसतो, की असं भूत, पिशाच बाधा ही सगळीकडे अंधश्रद्धा आहे. पण असं काही नाही. जिथे देव तिथे भूतसुद्धा आहे. भूतसुद्धा आहे, त्याचं अस्तित्व आहे. जसे देवाचं अस्तित्व आहे हे आपण मान्य केले तसेच या काळा शक्तीचे सुद्धा अस्तित्व आहे, हे सुद्धा आपण मान्य करायला पाहिजे. जर या शक्तीपासून आता आपला बचाव करण्यासाठी किंवा या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला याच्यातून बाहेर पडण्याचे काही उपाय करायचे आहेत. तर त्याच्यातील पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या घरात दत्त महाराजांचे नामस्मरण करायला सुरुवात करा. सकाळ संध्याकाळ घरामध्ये दत्त बाबांनी ऐकायला सुरुवात करा. तसेच रोज देवपूजा केल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची एक माळ जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप तुम्ही करू शकतात. फक्त दत्त महाराजांच्या नामस्मरणामुळे देखील या वाईट शक्तीचा प्रभाव हा खूप कमी प्रमाणात आढळून येईल. कारण सगळ्यामध्ये दत्त महाराज असे एक आहेत की जी पिसाटाच्या बाबीपासून आपल्याला मुक्तता मिळवून देतील. तुम्ही गाणगापूरमध्ये देखील पाहिलं असेल, ज्यांच्यावरती या काळ्या शक्तीचा प्रभाव असतो किंवा त्यांच्यावर कोणी करणीबाधा केलेली असते, अशा लोकांना गाणगापूरमध्ये म्हणजे श्री दत्त महाराजांच्या स्वाधीन करतात आणि मग दत्त महाराज त्या वाईट शक्तींना असे पळवून लावतात की त्या शक्ती परत तुम्हाला कधीच त्रास द्यायला येणार नाहीत. त्यामुळे घरामध्ये दत्त महाराजांचे नामस्मरण किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायला त्यांची पूजा करायला सुरुवात करा. जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो, मूर्ती नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी सुद्धा चालणार आहे. तर आजच तुम्ही या सेवेला सुरुवात करा. पण यापैकी दोन्हीही जर तुमच्याकडे नसेल तर आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात आवर्जून तुमच्या मंदिरात, देवघरात स्थापन करा. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला अमावस्येला त्रास होत असेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांना अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्र या 14वा अध्याय, 18वा अध्याय आणि शिवलीलामृत या ग्रंथाचा 11वा अध्याय हे तुम्हाला पठण करायचे आहे. तसेच दत्तगुरूंचे नामस्मरण करायचे आहे. 3 अगरबत्त्या लावायच्या आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश अशा 3 अगरबत्त्या लावायच्या आहेत आणि त्या अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला महाराजांचे नामस्मरण करायचे आहे. हा उपाय जरी तुम्ही अमावस्येला केला तरी सुद्धा दत्त महाराज या वाईट शक्ती आहेत त्यांना तुमच्या घरातून हाकलून देतील. कारण महाराजांचं हे एक असे आहेत, महाराजांकडे अगाध अशी शक्ती आहे. दत्त महाराजांना शरण गेल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी, अडथळे दूर होतील. तुम्हाला जो काही त्रास होत होता तो सुद्धा दूर होईल. तसेच तुम्ही दर गुरुवारी गुरुचरित्राचा 14वा अध्याय देखील आपल्या घरामध्ये पठण करू शकता. यामुळे देखील तुमच्या आयुष्यात प्रगती होईल. घरामध्ये भांडणं, कटकटी ज्या होत्या त्या कमी होतील. हा उपाय तुम्ही करून बघा. फक्त हे उपाय करताना तुमची महाराजांवर श्रद्धा, भक्ती, विश्वास हे असायलाच पाहिजे. तरच महाराज तुम्हाला त्यांचे फळ देतील. तसेच याचे आणखीन एक कारण नक्कीच असू शकते. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता अमावस्या आणि पौर्णिमेला चंद्राच्या कला बदलतात. पौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो आणि अमावस्येला चंद्र नसतो. या बदलांचा पृथ्वीवरील पाण्यावर आणि पर्यायाने मानवी शरीरावर परिणाम होतो, ज्यामुळे मानसिक आणि भावनिक बदल होतात असे मानले जाते. यावरती उपाय म्हणून आपण वैज्ञानिक दृष्ट्या पुढील देखील उपाय करू शकतो. या दिवसात सकारात्मक राहा. ध्यान, मेडिटेशन, योगा करणे, घरात स्वच्छता असावी. घरातील सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी स्वच्छता ठेवणे, धार्मिक विधी, पूजा करणे, मंत्रोच्चार करणे, जसे की पितृपक्षात श्राद्ध करणे, असे काही छोटे छोटे उपाय केल्याने देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे हळूहळू निघून जाते आणि आपली मनशांती परत येते. घरातील भांडणे, कटकटी हे पूर्णपणे हळूहळू नष्ट होतात. त्यामुळे हे दोन्ही उपाय तुम्ही आपल्या घरामध्ये नक्कीच करून पाहायला हवेत. याचे सकारात्मक बदल पाहायला मिळतील. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका.
व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.